आता आम्ही आलो इकडे सापुतारा म्युझियमला। इथे खूप सारे चॉकलेट्सचे आणि ज्यूसचे वगैरे दुकान आहे इथे। हे आहे म्युझियम। हे म्युझियम बाहेरून असं दिसत असलं तरी आतमध्ये जाऊन याच्या खूप साऱ्या इंटरेस्टिंग आणि खूप छान छान गोष्टी आहेत। आपण आतमध्ये जाऊन बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि इथे आहे तिकीट काउंटर, तर तिकीट पण खूप जास्त नाही आहे। इंडियन लोकांसाठी फक्त 5 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनर्ससाठी आहे 50 रुपये। तर आतमध्ये आल्याच्या नंतर इथे म्हणजे आधीचे जे लोक आदिवासी किंवा कुणबी समाज किंवा जे लोक होते ते कुठलं सामान वगैरे वापरायचे शेतीसाठी म्हणा किंवा घरी किंवा कसे राहायचे, तर ते सगळे आहे। उलटे मनू केवढंशी दिसते, मनू केवढंशी दिसते हे सीमात आहे। युग आणि मनू कसे दिसताय? ए हा पाय हा पाय 3 इडियट्स सारखं। ए मनू मागे सरकून बघ। अथर्व इथे बघ तू कसा दिसतोय। योग ए मनू मनू आजी भाकरी बनवताय। मासे पकडायचं इथे, मछली पकड बानू साथ मासे पकडायचं। एक मिनिट ए डोकं आपटलं, तिला वाटलं मध्ये जात आहे। कुठे आहे? कोंबडी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी वापरायचे ते या मानवशास्त्र विभाग 1 मध्ये दाखवलं आहे। आणि हे आहे त्यांचं देवघर। तर त्या काळी असे देवघर वापरले जायचे आणि हे धान्य वगैरे ठेवायसाठी असे कोठ्या वगैरे वापरल्या जायच्या। त्याचप्रमाणे ते जे भांडी वगैरे वापरत होते ते पण इथे दाखवलेले आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आबा काय करताय? परत किती छान येते पहा ना छोटस। आलो वरती फर्स्ट फ्लोअरला आल्याच्या नंतर इथे सुंदर कलाकृती बघायला मिळते, तेही त्या काळाची। तर हे आहेत पक्षी आहेत, तर हे वुडनने बनवलेले आहेत। तर अगदी हुबेहूब दिसतात, म्हणजे असं वाटतं का रिअलच बर्ड आहे असं। तर हे बघू शकता तुम्ही, हे वुडनने बनवलेलं आहे पण अगदीच वाटत नाहीये की ते वुडनचे आहेत, असं रिअल वाटतात। इतकी छान कलाकृती इथे आहे या म्युझियम मध्ये। तुम्ही कधी सापुताऱ्याला गेले तर नक्की एकदा भेट द्या।
आणि ही आहे ज्वेलरी. तर तेव्हाच्या बायका ही अशी ज्वेलरी वापरायचे आणि ही ज्वेलरी खूप हेवी आहे ॲक्च्युली, तरी एवढी ज्वेलरी घालून त्या बायका काम करायच्या. आणि बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारची, प्रत्येक प्रकारची ज्वेलरी इथे म्युझियममध्ये लावलेली आहे. आणि त्याबरोबर त्यांचे फोटोज सुद्धा लावलेले आहेत तिकडे. त्याचप्रकारे तेव्हा ते जे वाद्य वाजवायचे ते पण वाद्य इथे लावलेले आहेत म्युझियममध्ये. तर काही वाद्य खूप मोठी आहेत, काही छोटी आहेत. तर जी सगळ्या प्रकारची वाद्य आहेत ती अगदी कशी वाजवली जातात याचे फोटो वगैरे तिथे लावलेले आहेत. त्याच्या सकट ती वाद्य तिथे अवेलेबल आहेत ह्या म्युझियममध्ये. इकडे असे कॉरिडॉर मध्ये मस्त असे वारली पेंटिंग लावलेले आहे सगळीकडे. या मानवशास्त्र विभागमध्ये आधी आगीचा शोध वगैरे कसा लावला किंवा त्यांची जी हत्यारं होती, अवजारं होती, त्यांच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आणि ते कसे राहायचे तर त्याचे फोटोज वगैरे किंवा पेंटिंग्स आणि स्टॅच्यू वगैरे आहेत त्याच्याद्वारे इथे दाखवलेलं आहे. नाही बेटा, गाडीतच नाही. थांब थांब, पाहिजे त्याच्या डोक्यावर पण हात लावला नाही. पाहिजे 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 पाहिजे. अगं तिथेच थांब ना, मध्ये मध्ये थांब ना. अगं ते स्टॅच्यू आहे, जागा सोडा. आत्तापर्यंत आपण बघितलं का बाकीच्या मानवशास्त्र विभागामध्ये आपल्याला दृश्य बनवलेली दिसली. तर हा जो विभाग आहे इथे तुम्हाला दिसतंय का हे फोटो लावलेले आहेत. तर हे अगदी रिअल फोटो लावलेले आहेत. म्हणजे त्यांचे जे सणवार, यात्रा वगैरे काय असेल ते तेव्हाचे त्यांचे खरे किंवा वाद्य वाजवताना वगैरे किंवा नाच करताना वगैरे ते फोटो इथे लावलेले आहेत. आणि त्यांचे जेव्हा असं सणवार वगैरे किंवा काही कार्यक्रम असायचे तर तेव्हा ते मुखवटे किंवा अशा पालख्या वगैरे किंवा हे डोक्यात हे जे दिसतंय तुम्हाला आता व्हिडिओमध्ये हे घालून ते नाचायचे अक्षरशः. हे खूप जड आहे. आणि तर हे पण म्युझियममध्ये आहे आता अवेलेबल. त्याचप्रमाणे हे असे मोठे जे मुखवटे आहेत हे पण
म्युझियम मध्ये बसले सगळे बा. आता हे म्युझियम बघून झाल्याच्या नंतर आम्ही चाललो इथे फिश ॲक्वेरियमला. त्याच्या एकाच गेटमध्ये आहे ते जवळच. हे बघा, हे इकडे ते म्युझियम आणि इकडे आहे हे फिश ॲक्वेरियम. आता इथे चाललो आहे. फिश ॲक्वेरियमला आम्ही खरं तर फक्त मुलांसाठी आलेलो. सगळ्या लहान मुलांना अट्रॅक्शन असतं फिशचं वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो इथे. तर आणि खरंच त्यांनी खूप एन्जॉय केलं हे फिश वगैरे किंवा टॉर्टॉईज वगैरे हे बघून. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत तिथे. सिंगापूर. हे आमच्याकडे. हा, मलेशियामध्ये असं.